हाय मित्रांनो, तर मी आज तुम्हाला केक बेकिंगसाठी म्हणजे लागणारे जे प्रॉडक्ट्स आहेत, वस्तू आहेत ज्या आपण घरगुती केक बनवताना आपल्याकडे असायला पाहिजे, त्या वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहेत की माझ्याकडे काय काय वस्तू आहेत, मी कुठून परचेस केलेल्या आणि ऑनलाईन किती स्वस्त भेटतात किंवा ऑनलाईन वस्तू बोलवलेल्या चांगल्या असतात किंवा नाही, आणि तुम्हाला कुठून वस्तू घेतल्या पाहिजे किंवा कोणत्या कंपनीच्या आणि किती कमी किमतीमध्ये तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघायला विसरू नका. व्हिडिओला पूर्ण बघा. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की तुम्हाला कोणते कोणते प्रॉडक्ट स्टार्टिंगमध्ये घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट दाखवेल जो मी घेतलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हे जे केक टीन आहे ना, हे तुम्ही ऑनलाईनच परचेस केलं तर चांगलं राहील. जर तुम्हाला ऑफलाईन भेटतच असेल, म्हणजे ऑफलाईन जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तुम्हाला मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जर भेटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण जर काही लोक असे असतात खेडेगावात राहतात, तर त्यांच्याकडे ते साधन असतं की मार्केटमध्ये जाऊन तुम्ही एवढ्या महागाच्या वस्तू बाहेरून आणू शकता. तर त्यामुळेच मी खेडेगावातूनच बिलॉंग करते, म्हणून मी सिटीमध्ये जाऊन हे आणू नाही शकत, कारण तिथे महागाचं पण भेटू शकतं. तर ऑनलाईन तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये भेटून जाईल. तर हे मी बोलवलेलं होतं ऑनलाईन, तर मला कमी किमतीमध्ये भेटलेलं होतं आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत. तर मी तुम्हाला वाटलं तर लिंक पण देईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तिथून जाऊन पण परचेस करू शकता हे जे केक टीन आहेत ते. तर फर्स्ट ऑफ ऑल, लहान केक जर तुम्हाला बेक करायचं असेल, जसं की पाव किलोचा, तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. यामध्ये परफेक्ट बसेल तुमचा जो स्पंज आहे तो. त्यानंतर हा जो आहे, जर तुम्हाला अर्ध्या किलोचा बनवायचा असेल केक, तुमचा केक बेकिंग करताय तुम्ही अर्ध्या किलोचा, तर यामध्ये परफेक्ट तुमचं जे बॅटर आहे केक बेकिंगचं ते यामध्ये बसून जाईल. तर हा अर्ध्या किलोसाठी यूज करू शकता. आणि क्वालिटी खूप चांगली येते ह्या म्हणजे प्रॉडक्टची. जे मी ऑनलाईन परचेस केले ना, तर सगळ्याच प्रॉडक्टची मला क्वालिटी चांगली आलेली. मीशोवर माझा एक चांगला एक्सपिरियन्स आहे की मी आत्तापर्यंत जे पण प्रॉडक्ट बोलवले ते मला नेहमी चांगले आले आणि नेहमी चांगल्या क्वालिटीचे आले. म्हणून मी प्रेफर करते की मीशोवरून बोलवा. जर चांगलं आलं तर ठेवू शकता, जर नाही आलं तर तुम्हाला रिटर्नचं पण ऑप्शन येतं. त्यामध्ये काही तुम्हाला एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर हा जो केक टीन आहे ना, हा 1 किलोच्या केकसाठी तुम्ही वापरू शकता, जर तुम्हाला 1 किलोचा मोठा केक बनवायचा असेल तर. आणि लेअर केक जर तुम्ही बनवायचा विचार करत असेल तर लेअरसाठी आधी याच्यामध्ये बेक करा आणि नंतर मग याच्यामध्ये बेक करा. जर ट्रिपल लेअरचा जर तुम्हाला पाहिजे असेल केक, तर ट्रिपल लेअरसाठी तुम्ही मग हा लहान केक टीन पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे एक एक करून तुम्हाला हे 3 छोटे छोटे म्हणजे बॅटर जे आहे मिक्स करून बॅटर तुम्हाला यामध्ये टाकून म्हणजे बेकिंग करावे लागेल. तर हे झालं बेकिंगसाठी सामान. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही केकसाठी चॉकलेट कोणतं वापरायचं. चॉकलेट म्हणजे मी हे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं होतं, तुम्ही बघू शकता. तर मॉर्टे डार्क कंपाऊंड चॉकलेट मी घेतलेलं. मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीचे हे चॉकलेट भेटतात, पण मी हे चॉकलेट घेतलं डार्क कंपाऊंडचं आणि खूप छान क्वालिटी याची होती. टेस्ट पण खूप भारी आहे. तर मी हे ऑनलाईन नाही बोलवलं, कारण मला हे ऑफलाईन परचेस करायचं होतं. ऑनलाईन याची किंमत बघायला गेलं तर 400-300 पर्यंतची होती. म्हणून मी जे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ना, ते म्हटलं मी ऑफलाईनच परचेस करेल, तर मला स्वस्तामध्ये पडलं. तुम्हाला दाखवेल मी याची प्राईस मला काय पडलेली आहे. आणि मी असं पॅकिंग करून का ठेवलं, कारण हे मी आधी यूज केलेलं होतं, तर खराब नको व्हायला म्हणून मी हे पॅकिंग करून ठेवलं होतं. तर किंमत बघू शकता तुम्ही, इथे किंमत दिसते तुम्हाला. म्हणजे हे जे चॉकलेट झालं आहे ना, पूर्ण 171 रुपयाचं झालं आहे. तर 171 इथे तुम्हाला ऑफलाईनमध्ये दिसेल असं, पण ऑनलाईन परचेस करायला गेलं की 300-400 पर्यंतचं हे तुम्हाला चॉकलेट मिळेल. तर कशाला, जर ऑफलाईन चांगलं भेटत असेल तर तुम्ही का म्हणजे ऑनलाईन परचेस करायचं. काही गोष्टी असतात ज्या ऑनलाईन चांगल्या भेटतात, पण काही नाही भेटत. तर हे जे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे, हे तुम्ही जेव्हा चॉकलेट केक बनवता तेव्हा यूज करू शकता. आणि जर तुम्हाला व्हॅनिला केकसाठी बनवायचं असेल तर त्याच्यासाठी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट भेटतं, ते मी आत्ताच नाही परचेस केलं. जेव्हा आपलं बजेट राहील तेव्हा आपण डार्क कंपाऊंड तर घेतलेलंच आहे, व्हाईट कंपाऊंड पण लगेच आपण घ्यायचा प्रयत्न करेल. तर हे झालं चॉकलेटचं. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही केक जेव्हा बनवता, तर तुमच्याकडे ते केकसाठी म्हणजे तुम्हाला जर फ्लावर बनवायचे, केकसाठी कोणतंही तुम्हाला डिझाईन द्यायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे नोझल्स जे आहे ना ते लागतात. तर हे नोझल जे आहे ना, मी नाही का ऑनलाईन बोलवलेले, कारण हे ऑफलाईनमध्ये मला भेटू शकले नसते एवढ्या चांगल्या क्वालिटीचे. तर तुम्ही बघू शकता यामध्ये प्रत्येक डिझाईनचे नोझल्स म्हणजे इथे मला आले होते ऑनलाईनमध्ये. आणि मला हे खूप चांगले पण वाटले, याची क्वालिटी पण चांगली आहे. मी वापरून तर नाही बघितलं आत्तापर्यंत, कारण माझ्याकडे एक प्रोडक्ट कमी होता, म्हणून तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी बेकिंग स्टार्ट करणार नाही पूर्णपणे. पण मी थोडीफार केली होती, तर त्यामध्ये मी व्हिपिंग क्रीम यूज केलेली होती आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट वगैरे यूज केलं. तर हे जे आहे ना ऑनलाईन तुम्हाला स्वस्तामध्ये भेटून जाईल. याच्यासोबतच मला नाही का हे जे नोझल्सचे पाईप असतात ना, पायपिंग बॅग, तर हे पण आलेले होते आणि 10 पायपिंग बॅग आहेत मला आलेले होते ऑनलाईनमध्ये.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 10 पायपिंग बॅग आहेत ज्या मला ऑनलाईन परचेसमध्ये भेटलेल्या होत्या आणि हे पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं होतं. आणि याच्यासोबत मला हे सुद्धा नोझल पाईप भेटलेलं होतं मोठं, कारण जेव्हा आपण केकला लेअरिंग करतो ना, केकला आपण पूर्ण जेव्हा शेप द्यायचा असतो त्याच्या आधी आपण क्रीम लावतो, पूर्ण क्रीम लावून आपण त्याला म्हणजे आयसिंग जेव्हा करतो ना तेव्हा हे आपल्याला यूज करायचं असतं. तर हे पण मला याच्याचमध्ये भेटलं होतं याच्यासोबत. तर हे 3 प्रोडक्ट मला भेटले आणि खूप कमी किमतीत पडले होते. आय थिंक मला किंमत त्याची आठवत नाही आहे, पण मी तुम्हाला लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता. तर हे झालं नोझल्स. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला दाखवेल, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जर घ्यायचा असेल तो पण तुम्ही ऑफलाईनच परचेस करा, मी तुम्हाला सांगेल. तर मी आधी सगळ्यात आधी मी चॉकलेटचा केक बनवायचा विचार केला होता, तर मग त्याच्यासाठी कोकोआ पावडर पण आहे, तर ते पण मी म्हटलं की ऑफलाईनच परचेस करावं, कारण मी ऑनलाईन बघितलं होतं त्याची प्राईस खूप जास्त होती. तर ऑफलाईनमध्ये मला हे 95 रुपयाचं भेटलेलं आणि ऑनलाईन जर परचेस करायला गेली असती तर खूप महागात पडलं असतं मला हे. तर म्हणून मी हे जे चॉकलेट आहे ते मी ऑफलाईन परचेस केलेलं, कोकोआ पावडर म्हणून असं म्हणतात त्याला, विकफिल्ड म्हणून. खूप साऱ्या व्हरायटीचं तुम्हाला भेटून जातील, पण मी विकफिल्डचं घेतलेलं हे. आणि त्यानंतर बेकिंग पावडर पण मी घेतलं होतं त्याचसोबत विकफिल्डचं. तर बेकिंग पावडर पण मला कमी किमतीत पडलं, तुम्ही बघू शकता 26 रुपयाची किंमत आहे. 26 रुपयामध्ये मला हे बेकिंग पावडर पडलं, मी ऑफलाईन जेव्हा परचेस केलं तेव्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी तुम्हाला नूझल्स दाखवले, मला त्याच्यासोबत ही अजून एक वस्तू पण भेटलेली होती, मी तुम्हाला दाखवायचं विसरले. तर आपण जेव्हा केक आयसिंग करतो त्यासाठी ही 3 वस्तू खूप इम्पॉर्टंट आहेत ज्या आपल्याला लागतात. त्याचप्रकारे आपल्याला ते निफ पण लागतात, जसे की चाकू वगैरे. त्या केक आपण उचलतो जेव्हा चाकूने, तर ते मोठे चाकू पण लागतात. पण मी सध्या हे कमी वस्तू बोलल्या, कारण मी स्टार्टिंग करते, तर मग छोट्यात म्हणजे कमीत कमी वस्तूमध्येच मला करून बघायचं होतं. आणि तुम्ही पण तुमचं जर बजेट नसेल तर कमीत कमी वस्तू जर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे केकचा बिझनेस, तर तुम्ही म्हणजे कमीत कमी वस्तू घ्या. याच्यासाठी मी हेच प्रेफर करेल. तुम्हाला जर म्हणजे अशी झिगझॅगची लेअरिंग द्यायची, केकला आयसिंग करायची, तर हे तुम्ही यूज करू शकता. आणि जर प्लेन द्यायची आहे तर हे यूज करू शकता. आणि तुमचा केक जर म्हणजे यामध्ये जर तुमचा केक जर तुम्ही हार्टचा शेप दिला आहे तर हे यूज करू शकता तुम्ही. आणि हा जो आहे स्ट्रेट केकसाठी, जसं की गोल केक बनवला आहे त्याला तुम्ही अशा प्रकारे लेअरिंग देऊ शकता, आयसिंग करू शकता. तर हे पण आहेत 3 त्यामध्ये मला भेटले होते. हे जेव्हा मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं नूझल्स त्याच्यामध्येच हे आले होते मला. आणि अजून म्हणजे मी ऑनलाईन खूप सारे प्रोडक्ट परचेस केले, फक्त अशा 2-3 वस्तू आहेत की ज्या मी ऑफलाईन घेतल्या होत्या. हे सुद्धा मी ऑनलाईन परचेस केलं, तुम्ही बघू शकता हे काय आहे. तर हे बटर पेपर आहे आणि किती क्वांटिटीमध्ये, जास्त क्वांटिटीमध्ये मला हे आलेलं ऑनलाईन. तुम्ही बघू शकता मी मिशोवरूनच हे ऑर्डर केलेलं होतं. तुम्ही बघू शकता यामध्ये मला वाटतं 20 किंवा 25 आय थिंक याच्यामध्ये पेपर मला आलेले होते हे ऑनलाईन. तर यामधले मी अजून 2-3 म्हणजे 4-5 असे यूज केलेले होते जेव्हा मी बेकिंग केलं, ढोकळ्याच्या वेळेस किंवा केक बेकिंगच्या वेळेस मी यूज केलेलं होतं. तर खूप चांगल्या क्वालिटीचे हे पेपर मला आलेले होते. हे तुम्ही पण परचेस करू शकता. खूप मस्त म्हणजे स्वस्त आहे आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगले प्रोडक्ट भेटतात मिशोवर. तर खूप सर्च करून आणि रिव्ह्यू बघायचं. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही फक्त घ्यायला जाताय सामान म्हणून कोणतं पण नाही घ्यायचं. तर आधी रिव्ह्यू बघायची, त्यानंतर रिव्ह्यू, फोटो सगळं बघून मी हे परचेस केलेलं. तर खूप चांगले मला हे बटर पेपर आले होते, जे तुम्ही केक टीन नाही का, केक टीनमध्ये तुम्ही असं म्हणजे ह्या केक टीनमध्ये तुम्ही खाली हे वापरू शकता. मी प्रेफर करेल की हे पण ऑनलाईनच परचेस करा. आणि राहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे व्हिपिंग क्रीम. तर ही प्रत्येकाला क्वेश्चन असेल की कोणत्या कंपनीची घ्यायची, कोणती घ्यायची, याची क्वालिटी चांगली असते की नाही आणि कशी यूज करायची. तर मी हे फिओना कंपनीची घेतलेली होती. मला माहीत नव्हतं मार्केटमध्ये, मी जेव्हा गेले ते फर्स्ट, तर मला हे पण माहीत नव्हतं कोणती क्रीम वापरायची, काय वापरायची. पण क्रीम कोणती पण असो, फक्त याला तुम्हाला प्रॉपरली बीट करता आलं पाहिजे. तर याची जी किंमत मला पडली ना 220 रुपयाची हे मला व्हिपिंग क्रीम भेटलेली होती मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता इथे प्राईस तुम्हाला दिसत असेल 220 रुपयाची. तर फिओना कंपनीची आहे. याचं ट्रोपोलाइट म्हणून पण एक भेटते आणि हे 1 kgचं मला हे पॅकेट भेटलेलं होतं. 1 kgचं हे मला फिओना व्हिपिंग क्रीम भेटलेली. व्हिपिंग क्रीमसाठी तुम्हाला सगळ्यात आधी इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे की तुम्हाला नाही का तुमच्याकडे बीटर मशीन असली पाहिजे. ती मशीन असली तरच तुम्ही हे व्हिपिंग क्रीम म्हणजे बरोबर व्हिप करू शकता. आणि इझीच नाही की तुम्ही स्वतःच्या हाताने व्हिपिंग क्रीम व्हिप करून तुम्ही जर लेअरिंग करायचा विचार केला, आयसिंग करायचा विचार केला तर होऊच शकत नाही. म्हणून सगळ्यात आधी बीटर मशीन घ्या, कारण मी पण ट्राय केलेलं विदाऊट बीटर मशीनचं केकला आयसिंग करायचं, पण नाही होत ते. आणि फ्लावर पण तुम्ही असे फ्लावर पण नाही बनवू शकणार. हे असे फ्लावर जे आपण नूडल्सने बनवतो हे आपण नाही बनवू शकणार जोपर्यंत आपल्याकडे व्हिपिंग क्रीम नसणार, म्हणजे जोपर्यंत बीटर मशीन नसणार आपल्याकडे. तर ही चांगल्या कंपनीची व्हिप क्रीम आहे, तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्की. खूप चांगली ही कंपनीची आहे, मी पण ट्राय करून बघितलेलं होतं. आणि याला प्रॉपरली पॅक करून ठेवायचं, माझ्याकडे काहीच नव्हतं तर म्हणून मी स्टॅपलर जे आहे स्टॅपलर याला मारलेलं होतं.
तर हे स्टॅपलर मारून मी इथे याला प्रॉपरली पॅक करून ठेवलं. असं पॅक करून ठेवाल तरच हे 1 वर्ष म्हणजे तुमची क्रीम चांगली राहील, चांगली याची क्वालिटी राहील. कारण तुम्ही जर उघडं ठेवाल फ्रीजमध्ये तर हे खराब होऊन जाईल तुमची क्रीम, हे आणि डार्क कंपाऊंड चॉकलेटसुद्धा. तर कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल ना केकचा, तर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहे ना, ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे, याच तुम्ही सगळ्यात आधी म्हणजे घरगुती व्यवसाय जेव्हा स्टार्ट करता तेव्हा परचेस करा. जर कोणी खेड्यामध्ये असेल, ज्यांच्याकडे जास्त पैसे नसेल घेण्यासाठी, तर हे कमीत कमी रुपयामधले प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता. तर खूप चांगली क्रीम आहे ही, मी यूज केलेली पण होती आणि खूप चांगले प्रोडक्ट आहेत, काही ऑनलाईन पण भेटतात. तर हे जी क्रीम आहे याच्यासाठी तुम्हाला बीटर मशीन पण भेटते, ती ऑनलाईनच भेटते मिशोवर, ती पण तुम्ही यूज करू शकता. 400 किंवा 300 पर्यंत ती भेटून जाईल. आय थिंक 500 पर्यंत पण भेटू शकते. त्या बीटर मशीनशिवाय तुम्ही केक बनवायचं स्टार्ट नका करू, कारण तुमचा केक प्रॉपरली बनून तर जाईल, पण तो व्हिपिंग क्रीमसोबत तुम्हाला म्हणजे आयसिंग नाही करता येईल, बरोबर. तर हे सगळंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. तुमचे काही डाऊट क्लिअर झालेले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि काही डाऊट अजूनसुद्धा असेल तर तो पण डाऊट मला कळवा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकते. काही असेल क्वेश्चन तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. तर हे सगळं होतं बेकिंग म्हणजे केक बेकिंगसाठी, जो स्टार्टअप तुम्ही करताय बिझनेस केकचा. तर त्यासाठी एवढेच प्रोडक्ट ठेवा जवळ, आणि सेकंड म्हणजे बीटर मशीन, बाकी काही नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला कळवा.